कर्मा औरंगजेबाच्या कबरीचा वाद अजून तापलेलाच आहे। त्यातच आता ज्या शहरात औरंगजेबाची कबर आहे त्या खुलताबादचं नाव बदलण्याची मागणी होऊ लागली आहे। त्यानंतर आता हा वाद इतका पेटलाय की नेत्यांनी एकमेकांचे बाप काढायला सुरुवात केली आहे। पाहुयात काय घडतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये। खुलताबादचं नाव बदलण्यावरून वाद पेटला। नेत्यांनी काढला एकमेकांचा बाप। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप। छावा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यानंतर क्रूर कर्मा औरंगजेबाबाबत संतापाची लाट पसरली। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली कबर हटवण्याची मागणीही करण्यात आली। त्यातूनच मग नागपुरात हिंसाचार झाला। आता तर एक नवी मागणी पुढे आली आणि ती म्हणजे औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचं नाव बदलण्याची। यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी तुमच्या बापाचं नाव बदला असं जहाल वक्तव्य केलंय। आता तुम्ही शहराचे नाव बदलत आहे, रस्त्याचं बदलत आहे, इमारतींचं बदलत आहे, रेल्वे स्टेशनचं बदलत आहे, बस स्टँडचं बदलत आहे, एअरपोर्टचं बदलत आहे, मग आपल्या बापाचंही नाव बदलून टाका। एकदा हे सगळं संपून टाका। जे जे नाव तुम्हाला ठेवायचं आहे ते ठेवून द्या। इम्तियाज जलील यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे त्यांच्यावर तुटून पडलेत। माझ्या बापाचं नाव भाऊसाहेब खैरे आहे, ते आहेच, ते काय बदलत नाही कधी, ते आहेच। ते बिचारे शिवैक्य झालेले आहे, त्यामुळे प्रश्न येत नाही आता। तर तिकडे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट तर एवढे भडकले की त्यांनी थेट इम्तियाज जलील यांना औरंगजेबाची पिलावळ असं म्हणत त्यांचा बाप हैदराबादमधून येतो अशी बोचरी टीका केली आहे। जे बाहेरून हैदराबादून आलेले आहेत, औरंगजेबाची जी काही पिलावळ तिथं जी काही जिवंत आहे त्याच्यातली जी एक पिलावळ इकडे आलेली आहे, त्यांना त्याच्याबद्दलचा स्वाभिमान त्याचा जागा झालेला आहे। आणि इथं येऊन आमच्या लोकांना बाप बदलण्याची भाषा जे करतायत, बाप बदलायची सवय त्यांना लागलेली आहे। हैदराबादचा बाप इथं येऊन त्यांच्या उरावर बसलेला आहे आणि म्हणून हे बाप बदलण्याचं काम त्यांना चांगलं जमतंय। खुलताबाद आणि रत्नपूर या नावांचा हा वाद इतका पेटलाय की नेत्यांनी थेट एकमेकांचे बाप काढायला सुरुवात केली आहे। नाव बदलत असताना तुम्ही तुमच्या बापाचंही नाव बदलावं असा खोचक सल्ला जो आहे तो या ठिकाणी इम्तियाज जलील यांनी दिलेला आहे। मात्र दुसरीकडे हिंदुत्ववादी नेत्यांनी म्हटलंय की आम्हाला बाप बदलण्याची सवय नाही, ती सवय तुम्हाला आहे। यामुळे आता कुठेतरी बाप बदलण्याचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे आणि राजकीय नेत्यांच्या विचाराची पातळी कशी ढासळत चाललेली आहे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।